श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की अमरला हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं होतं. तिथे त्याच्यावर उपचार करायला सुरुवात केली गेली होती. या भागात आपण काय होणार ते जाणून घेऊयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 25. डॉक्टर अमरचं ऑपरेशन करून बाहेर आले तसे सगळेच त्यांच्याकडे धावले. डॉक्टरांनी त्या सर्वांकडे पाहिलं. मग गंभीरपणे त्यांनी बोलायला सुरुवात केली. ऑपरेशन सक्सेस झालंय. डॉक्टर म्हणाले तसे सगळे खुश झाले. आजींनी वर बघून हात जोडले. इतक्या वेळचे शांत बसलेले सगळे एकमेकांकडे बघून खुश होत हसत होते. थँक्यू डॉक्टर, आजोबा म्हणाले. पण डॉक्टर अजूनही गंभीर होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आजोबा पुन्हा काळजीत पडले. डॉक्टर, काही प्रॉब्लेम आहे का? आजोबांनी विचारलं. तसेच सगळे पुन्हा डॉक्टरकडे बघू लागले. हो, पेशंट अजून शुद्धीवर नाहीये आणि कधी शुद्धीवर येईल सांगता येत नाही. गोळी पाठीवर लागली होती. ऑपरेशनच्या वेळी बघितलं तेव्हा जखम खूप खोल होती. त्यामुळे मानेकडे जाणाऱ्या शिरांवर आघात झालाय. रक्तही खूप गेलंय. कसंबसं रक्त चढवून झालंय. त्यांचं ब्लड ग्रुप आमच्याच एका नर्सच्या ब्लड ग्रुपशी मॅच झाला आणि तिथेच रक्त लावण्यात आलं. तरीही सांगू शकत नाही कधी त्यांना शुद्ध येईल ते. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलेत. पुढचं देवच जाणे, डॉक्टरांनी सांगितलं आणि ते निघून गेले. तशा आजी धपकन खाली बसल्या. आजोबा आणि त्रिशाने त्यांना सावरलं. आजोबा मात्र अजूनही धीर धरून होते. त्यांना विश्वास होता त्यांच्या नातूला काही होणार नाही. पण आजींना सांभाळणं अवघड होऊन गेलं होतं त्यांच्यासाठी. त्रिशा, तुझ्या आजीला सांभाळशील थोडा वेळ? आजोबांनी विचारलं. तसं त्रिशाने त्यांच्याकडे पाहिलं. असं का विचारताय आजोबा? त्या माझ्याही आजी आहेत. मी बघते त्यांच्याकडे, त्रिशा म्हणाली. तसे आजोबा उठले आणि डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेले. काय होऊन बसलं ग हे? माझा अमर, माझा जीव आज या अवस्थेत मरणाच्या दारात येऊन पडलाय. काय गुन्हा होता ग त्या लेकराचा? काय हे त्याच्या नशिबी असं? आजी हमसून हमसून रडत त्रिशाशी बोलत होत्या. त्रिशाला त्यांची अवस्था बघून खूपच वाईट वाटत होतं. पण आता तिच्याही हातात काहीच नव्हतं. डॉक्टर साहेब, मी अमरला भेटू शकतो का? आजोबा डॉक्टरांना विचारत होते. हो, भेटू शकता. त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केले. तुम्ही जा, पण एकट्याने जावा. बाहेर त्या आजींची परिस्थिती बघितली मी. त्या जर पेशंटच्या जवळ जाऊन अशाच रडत राहिल्या तर पेशंटला त्रास होईल. डॉक्टरांनी माहिती दिली. नाही, तिला नाही नेणार मी एकटाच जात आहे. आजोबा म्हणाले. ठीक आहे, जाऊ शकता तुम्ही. तुम्हीही जास्त वेळ आत थांबू नका प्लीज, डॉक्टर विनंती करत म्हणाले. नाही, फक्त 5 मिनिटात बाहेर येईन. येतो मी, आजोबा म्हणाले आणि केबिन मधून बाहेर पडले. आजोबा बाहेर आले तशा आजी त्यांच्याकडे गेल्या. अहो, काय म्हणाले डॉक्टर? अमर, तो ठीक तर आहे ना? कधी येईल म्हटले शुद्धीवर? काही सांगितलं का? आजी आजोबांना एकामागून एक प्रश्न विचारत होत्या. सुमती, शांत हो. ठीक आहे तो. त्याला काहीही नाही होणार. मी आलोच जरा. तू बस इथेच, आजोबा म्हणाले. कुठे चाललाय? अमरकडे चालले का? मला येऊ द्यात ना सो, आजी कळवळून म्हणाल्या. नाही, नको, मी येतो जाऊन. तू थांब. त्याच्याजवळ जास्त लोक नाही पाहिजेत. मी जाऊन येतो, मग तू जा. हा, आजोबा आजींना समजावत म्हणाले. तेव्हा आजी शांत झाल्या. ठीक आहे, मी नंतर जाईन. माझा अमर माझ्या आवाजाने लवकर डोळे उघडेल, आजी दुखेरी आवाजात म्हणाल्या. हो, आजोबा फक्त एवढंच म्हणाले आणि अमरच्या वॉर्डकडे गेले. आजोबा वॉर्डमध्ये पोहोचले तशी त्यांची नजर अमरवर पडली. त्याला बघताच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. अमर अजूनही शुद्धीत नव्हता. त्याला कॉटवर पालथा झोपवलेला होता. आजोबा तसेच चालत त्याच्याकडे आले.
उगाचच पायातले त्राण निघून गेल्यासारखे वाटत होते. चालतानाही त्यांना असं वाटत होतं की आपण पडतो की काय, आणि पडलोच तर आपला अमर येईल ना आपल्याला सावरायला. कसे बसे आजोबा त्याच्याजवळ पोहोचले. शेजारच्या स्टूलवर बसले. एकटक त्याच्याकडे बघत होते. त्यांनी हातातली काठी बाजूला ठेवली. त्याचा हात आपल्या हातात घेतला. अमर, ए बेटा. दुःखाने त्यांच्या ओठांतून कसे बसे त्याला आवाज देण्यासाठी हे शब्द बाहेर पडले. त्याला तसं बघून त्यांचं काळीज बाहेर पडत होतं. अमर, कसा आहेस राजा? कसं वाटतंय आता? त्रास होतो का? बोल ना माझ्याशी. मी काय करू रे तुझ्यासाठी? मी काहीच नाही करू शकत. म्हातारा झालोय मी आता. तुझी गरज आहे रे मला. तू उठ ना राजा. तू उठलास ना की मी बघ कसा जवान होतो. पण तुला असं बघवत नाही रे मला. तुझी आजी बघ, वेडी होईल रे ती. जगेल का ती तूच सांग. माझं काय? मी सुद्धा नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. हे दिवस नाही बघायचेत आम्हाला, नाही बघायचेत. आजोबा त्याच्याशी बोलता बोलताच रडू लागले. नव्हते पाहू शकत ते. खरंच नव्हते बघू शकत त्याला अशा अवस्थेत. त्यांचा धडधाकट बॉडी बिल्डर, खंबीर मजबूत नातू आज कमजोर नव्हता बघवत त्यांना. डोळ्यांतून टपटप अश्रू पडत होते. मनातलं दुःख ते अश्रूंद्वारे वाहून देत होते. मी काय करू असं सारखं सारखं त्याला विचारत होते. तो ऐकतोय की नाही त्यांना काहीच माहित नव्हतं, पण तरीही विचारत होते. तो उत्तर देईल की नाही माहित नव्हतं, पण तरीही विचारत होते. नंतर मात्र फक्त रडत होते. तेवढ्यात त्यांच्या हातावरची पकड घट्ट झाली. तसा त्यांचा आवाज बंद झाला. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं तर तो डोळ्यांची हालचाल करत होता. अमर. आजोबांनी त्याला आवाज दिला. तसे त्याने किलकिले करून डोळे उघडले. आजोबांनी पुन्हा त्याला आवाज दिला. अमर. आजोबांचा आवाज आला आणि त्याने त्यांच्याकडे पाहिलं. त्याने पाहिल्याबरोबर त्याची नजर आजोबांच्या डबडब भरलेल्या डोळ्यांवर पडली. आजोबा. अमरने थांबत थांबत त्यांना आवाज दिला. बोलताना त्याला त्रास होत होता. शांत शांत राहा बाळा. तुला त्रास होतोय? थांब, मी डॉक्टरांना बोलवतो. आजोबा उठत म्हणाले. तसा त्याने त्यांचा हात धरून त्यांना रोखलं. मी 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 ठीक ठीक आहे आजोबा. अमर म्हणाला. तेवढ्यात एक नर्स तिथे आली. नर्स, माझा नातू शुद्धीवर आला. आजोबा म्हणाले. तशी ती नर्स समोर आली. तिने त्याला चेक केलं. आजोबा, तुम्ही बाहेर चला, त्यांना आरामाची गरज आहे. नर्स आजोबांना म्हणाली. तशी आजोबांनी मान डोलावली. मी येतो हा राजा. काही वाटलं तर मला आवाज दे. आजोबा म्हणाले. तो शुद्धीवर आल्याचा आनंद झाला होता त्यांना. हो आजोबा, अमर म्हणाला आणि आजोबा तिथून बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर खुशी झळकत होती. त्यांना हसत येताना पाहून सगळ्यांनाच आनंद झाला. कोणाला काहीच सांगण्याची गरज पडली नव्हती. आजी परत हसता हसता रडायला लागल्या. निशांत बेंचवर बसून मोठमोठ्याने रडत होता. अमरला त्या अवस्थेत बघून घाबरला होता तो. तसे आजोबा त्याच्या जवळ आले. निशांत. आजोबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. तसा तो एखाद्या लहान मुलासारखा त्यांच्या कमरेला मिठी मारून रडू लागला. मी खूप घाबरलो होतो आजोबा, खूप जास्त. एक मित्र गमावण्याची नाही तर एक भाऊ गमावण्याची भीती भरली होती. निशांत रडत म्हणाला. ठीक आहे तो आता, रडू नकोस. आजोबा त्याला शांत करत म्हणाले. तसा तो शांत झाला आणि आजोबांपासून बाजूला झाला. वाणीला अमरबद्दल कळाल्यावर येईल का ती त्याला भेटायला? आणि ती आली तरी अमर भेटेल का तिला? त्याची इच्छा होईल का तिच्याशी बोलण्याची? हे सगळं पाहूयात पुढील भागात. पुढील भाग लवकरच. कथा आवडते ना तुम्हाला? कथेवर येणारा प्रतिसाद खूपच कमी झाला आहे. जर कथा आवडत नसेल तर हक्काने सांगा, काही हरकत नाही. पण कृपया कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.